तर नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये पुण्यामध्ये सदाशिव पेठेत सीबीआयनं छापा टाकलाय। पुण्यातील सदाशिव पेठ परिसरातील लक्ष्मी निवास सोसायटीतल्या मनीषा हवालदार तिच्या घरात काल सीबीआयनं छापा टाकला होता। या छाप्यामध्ये सीबीआयला नीटच्या प्रश्नपत्रिका संच आढळले होते। मनीषा हवालदारनं स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या प्रश्नपत्रिका आढळल्या आहेत। काही प्रश्नपत्रिका आणि कागदपत्र जाळल्याचा संशय सीबीआयला आलाय। तर मनीषा हवालदार हिच्या घराजवळची मनीषा हवालदार हिच्या घराजवळून आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्या सोबत जोडले गेलेत। योगेश, कालपासून सीबीआयनं हवालदारच्या घरावरती छापा टाकलाय, काय काय गोष्टी समोर आल्या आहेत? श्वेता, मनीषा हवालदार हिच्या निवासस्थानाच्या बाहेर आता आपण आहोत। काल सीबीआयने तिला अटक केलेली आहे आणि लक्ष्मी निवास या सोसायटीत मनीषा हवालदार हिचा 4थ्या मजल्यावरती फ्लॅट आहे आणि याच ठिकाणी काल सीबीआयने छापा टाकला होता। या छाप्यामध्ये सीबीआयला मनीषा हवालदारच्या स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या 23 प्रश्नपत्रिकांचा संच आढळून आलेला आहे। याच प्रश्नपत्रिका नीटच्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हॉट्सअप आणि प्रिंट काढून पोहोचवण्याचं काम मनीषा हवालदार करत असल्याचा सीबीआयला संशय आहे। आणि या तपासात महत्त्वाची गोष्ट ही आढळून आलेली आहे की या प्रश्नपत्रिका मनीषा हवालदारने जाळल्याचं देखील आता सीबीआयच्या तपासात समोर आलेलं आहे। काल ज्या पद्धतीने सीबीआयने या मनीषा हवालदारच्या 404 नंबरच्या फ्लॅटमध्ये ज्यावेळी छापा टाकला त्यावेळी त्यांना प्रश्नपत्रिका त्यासोबत NTA चे काही प्रमाणपत्र हे देखील आढळून आलेले आहे। त्यासोबत काही रोख रक्कम देखील या 404 नंबरच्या फ्लॅटमध्ये सीबीआयला आढळून आल्याची माहिती आता देण्यात आलेली आहे। आणि आपण पाहू शकतो याच सोसायटीत सदाशिवपेठ अर्थात शहरातला हा मध्यभाग परिसर आहे आणि याच ठिकाणी या मनीषा हवालदारचा घर आहे, हिचा फ्लॅट आहे आणि त्या ठिकाणी सीबीआयने हा छापा टाकलेला आहे। आणि यामध्ये काही महत्त्वाची कागदपत्र सीबीआयच्या हाती लागलेली आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं, मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये 1 नंबर गॉड नावाने सेव्ह आहे, यावर देखील सीबीआयला संशय आहे। आणि नेमका हा गॉड कोण आहे, या नीट पेपर फुटी प्रकरणातला गॉड फादर नेमका कोण आहे याचा तपास आता सीबीआय करत आहे। मात्र ज्या पद्धतीने आज देखील सीबीआय तिथे तपास करत असेल। योगेश, धन्यवाद या माहितीसाठी आणि आपण या तपासाचे अपडेट घेत राहू।